आजच्या लेक्चर वरून असं लक्षात आलंय, याच्या अगोदरचा अभ्यास हर्षदाला सुद्धा कळालाय. हर्षद आज लय खुश दिसते. हॅव, हॅज, त्यानंतर क्रियापद वापरलं जातंय का नाऊन. हुशार कॅमेरा चालू कर. याच्यावरून त्या वाक्याचा अर्थ कळतो. आता सुरुवात असल्यामुळे तुम्हाला एवढं सांगायची गरज आहे. 10-15 दिवस झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मराठी वाक्य दिलं, इंग्रजी वाक्य सांगता येईल, काही चुका होणार नाही. इंग्रजी वाक्य दिलं, मराठी सांगता येईल, मराठी दिलं, इंग्रजी सांगता येईल. फक्त काळजी एवढी घ्यायची, तुम्ही वाक्य लिहित असताना विचार करून त्याचा अर्थ लिहून काढायचा. जे शिकवलंय का त्याच्या व्यतिरिक्त वेगळा अर्थ लिहायचा नाही. मगाशी संस्कार मी काय सांगतोय ते ऐक. आता मगाशी काही जण रिटर्न म्हणजे लिहित असं नाही म्हणायचं, रिटर्न म्हणजे लिहिलेले असंच. आणि दररोज ज्या ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याची रिव्हिजन करायची. रिव्हिजन लिहायची गरज नाही, ते फक्त नजरे खालून घालायचं, वाचायचं. ते कळालं का? आशिष कॅमेरा नाही चालू होत. मला सुद्धा अतिशय आनंद होतोय की आज जे शिकवलं ते तुमची उत्तर तुम्ही चुकले नाही. नाहीतर मला असं वाटलं होतं हॅव आलंय म्हणजे वाक्यात तुम्ही जो अगोदर शिकवलेला अर्थ आहे का त्याच अर्थ सांगाल असं मला वाटलं होतं, पण एकाने तशी चूक केली नाही सुरुवातीपासून. तर तुम्ही इफ यू कंटिन्यू युअर स्टडी इन दिस वे you will speak perfectly and fluently, and you will be able to know the English of the person who will speak with you in English. तुमच्या बरोबर जे इंग्रजी बोलल ते पण कळल आणि तुम्हाला पण इंग्रजी बोलता येईल. हा भाग आपल्याला एकदा पक्का कळाल्यावर याच्यानंतरचा भाग आपल्या डोक्यात एकदम पक्का बसणार आहे. आज जेवढे वाक्य आपण लिहिले त्या वाक्यात ज्या ज्या ठिकाणी हॅज आहे, ज्या ज्या ठिकाणी हॅव आहे, तिथं फक्त आपल्याला हॅड बसवायचं आहे. हॅड, हॅज हॅव म्हणजे आहे. हॅज हॅव म्हणजे काय? हॅज हॅव म्हणजे आहे आणि हॅड म्हणजे हॅड. हॅड म्हणजे होता. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं का तुम्ही बोलायचं. शॅल हॅव आणि विल हॅव म्हणजे असेल. शॅल हॅव, विल हॅव असेल. बंद करा व्हिडिओ.